सोलापूर शहरात गेल्या 24 तासांपासून ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवलाय। या अभूतपूर्व पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। रात्रभरात सोलापूर शहरामध्ये तब्बल 118 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। यामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून गाड्या देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र निर्माण झालंय। सोलापूरमधील शेळगी भागासह अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी साचल्याचं भयावह चित्र ड्रोन कॅमेऱ्यामधून समोर आलेलं आहे। हे फोटो ढगफुटीचा प्रकोप स्पष्टपणे दाखवत आहेत। अनेक घरामध्ये 2 ते 3 फूट पाणी शिरल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी धावपळ उडालेली होती। अक्कलकोट रोड परिसरातील वज्रेश्वरी नगर आणि 256 गाळा येथील घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं होतं। या भागातील टॉवेल आणि विडी कारखान्यांमध्ये 5 ते 6 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीने पाहणी दौरा केला असून त्यांनी नागरिकांना धीर देत तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश दिलेले आहेत। ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यांना आर्थिक मदत दिली जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय।